ड्रीप. सगळी कुत्री वाव वाव करते. हो, ही रानातल्या शेतातल्या पाण्यात झालं. गावात तर ह्याच्यापेक्षा विचित्र आहे. गावगाव पाण्याच्या टाक्या आहेत, त्या नळ आहेत, स्टँड पोस्ट आहेत. पण पाण्याच्या टाकी बसला वाल खाली केला, काय लोकांच्या घरातल्या नळाला पाणी जातं आणि काय लोकांच्या घरातल्या नळाला फक्त हवा. आणि हे मेंबर म्हणतात पाणीपट्टी भरा. म्यांड भरतो पण पाणी येत नाही. हवा हवा इथे का नाही बुवा? तुम्हाला हवा सोडासाठी निवडून दिलं. पाणी द्या र. महिला मंडळ तुमची माफी मागून सांगतो तुम्हाला, आताची आई लेकराला सांभाळू शकत नाही. म्हणून सरकारनं 90 सालापासून काय चालू केली? अंगणवाडी. अंगणवाडीचं काम इतकं बेकार आहे म्हणतात, शेळ्या राखलेल्या परवडल्या. काय ती अंगणवाडीची लेकरावं, चडी निसटलेली, नाकात बोट, हातात भाताचा डबा. आणि त्या अंगणवाडीच्या बाईला पगार बी नाही हो. एक सांगतो, जीवन सुधारायचं असेल, आई मजबूत पाहिजे, शुद्ध बीजापोटी फळे. एकच शिवाजी, एकच संभाजी. जिथं मराठी भाषिक असेल, जय भवानी जय शिवाजी म्हणलाच पाहिजे. हा, यावर्षी किती सुंदर शिवजयंती झाल्या. 41 कीर्तन केली बघा. विठ्ठल कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. मग कोणचं नाम? राम कृष्ण गोविंद गोपाल. हे राम कृष्ण गोविंद गोपाल. राम कृष्ण गोविंद गोपाल. राम कृष्ण गोविंद गोपाल. हे तू माया माऊली कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली. एरवी काय बी असू द्या, भजन करताना अंतकरण दाटून यावं. कंठी प्रेम दाटे नैनी लोटे हृदय प्रगटे. हा, अंतकरणपूर्वक नाम घ्यावं. रम्य ते रामायण. रामे रामस्य रमयंती. राम हा आहे की नाही? राम रमयंती आणि कृष्ण कर्षयती. गोड कथा वाट. भागवतकार तुमच्या गावाला निश्चित आवाज त्यांचा गोड असणार, त्यात काही वाद नाही.
नीट ऐका, भागवत नीट ऐका. मग कळलं आम्हाला, बाप्पाने सांगितलं मुळेनी. आज महादेव आणि पार्वतीचं नाही हा रामायणामध्ये ती कथा भाग आहे तो झाला, फार सुंदर झाला. म्हणजे आनंद वाटावा. लक्षात घ्या. एक सांगतो, माणूस दागिन्यानं कपड्यानं गोड दिसत नाही, त्याच्या गुणानं गोड दिसतो. एका वाजवाटाळी एका म्हातारीनं मला चहा केला, त्याला दूध बी नव्हतं. आणि मला म्हणलं पाया पडतो, भाकरी करताना चहा करताना मिसरी लावू नका. इतकी वाईट सवय त्या बायासनला. रा तिनं मिसरी लावली चहा करताना, त्याला नव्हतं दूध. दोनदा थुकली चुलीच्या कोपऱ्याला, तिसऱ्यांदा पातेल्यातच. मी उचल पिशवी की सूट करला. उगाही आयडियाने बोलायचा. गोड सवय असाव्या. आपला प्राणी, आपला जीव कसा, इट इज हॅबिच्युअल बॉडी. आपली सवय, आपलं शरीर हे गुलामाचं आहे आणि म्हणून सवयच गुलाम आहे. म्हणून करता सवय कोणची असावी? टाळी वाजवावी गुढी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरीची, वाटते चालावी पंढरीची. बसल्या बसल्या टाळी वाजवा, हरिभजन करावं, नामचिंतन. पाकवाजाकडे बघा तुम्ही. दुपारा जेवण झालेलं असावं, निस्ती बसली का नाही पाकवाजे आपापल्या गुडघ्यावरच असं वाजू देते. मी उगच बघत म्हणजे काय वाजत सवय पडिले वळण इंद्रिय भाव तो निराळा नाही. सवय असेल एखाद्याला, सवय असावी. लक्षात घ्या. रामकृष्ण गोविंद गोपाळ कंठीराव होणं ते नाव घ्यावं. पूर्णावतार पूर्णावतार रामाचा, पूर्णोत्तम अवतार या ठिकाणी कृष्णाचा. हे की नाही? ते भजन किती गाव. हे राम हे राम तू अंतर्यामी सबका सुन, तू अंतर्यामी सबका सुन. विचारो श्री राम हे राम तू अंतर्यामी सबका सुन, तू अंतर्यामी सबका सुन. तुम अंतर्यामी सबका स्वामी, तुम अंतर्यामी सबका तेरे चरणों में चारों धाम. हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम. एक भजन एक आहे नाही. एक तत्व नाम दरड देव हरिशे म्हणून करता अनंत जन्मीचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरी. शबरीनं हरिपाठ केला. कशाचा?
रामनामाचा हो. हा भक्त प्रल्हादानं तुम्ही आम्ही जन्मल्यावर भजन करायला, पण भक्त प्रल्हाद आईच्या पोटात भजन करत होता. का? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तने आनंद गाओ गाओ, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तने आनंद गाओ जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तने आनंद गाओ, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तने आनंद गाओ गिरे, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नावाला किंमत आहे हो. ज्याचं नाव नारायण आहे त्यानं मरस्तोरी एक पारायण करावं बघा. एक टाळे वाजवा त्यांच्याबद्दल. नेमका नारायण देवळाकडे येत नाही. नारायणानं पारायण करावं. हा नावाला किंमत आहे महाराज. एक सांगतो, सरपंच काय करीत नसतो, ते जे साथीदार शिलेदार असतात ना, बोलाचं काम नाही. काय काय गावाला चित्र कसं, बशी नारळाचं झाड आणि जहाज, निवडून आलं घोड पातेल निळा. त्याला एकजूट म्हणत नाही ती हो. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तन या शबरीनं ते नाम घेतलं. अंतकाळी प्रभू रामचंद्राला यावं लागलं है की नाही. तुकोबराने प्रत्येक वारकऱ्याला विचारलं, येतिया पुसे जाता दाढी आणि पंढर हो पुरी माझे माय. प्रत्येक वारकऱ्याला महाराज म्हणतात, जाते हो दानो कोरा, जाते पंढरपुरा, न्याम जाते तवरी आकमाचा सोय. तुकोबऱ्याचं अवसान गेलो. मी कीर्तन कुठवर करणार आहे, फोटोच्या बाहेर आहे त्यावर. एकदा माझा फोटो निघाला, पोरांना उदबत्ती ओवाळल्यावर कशाला येतोय मी. तुकोबारा वट्यावर बसली, दिंडी चालली होती आणि प्रत्येकाला पदर पसरून तुकोबारा म्हणतात, दाते हो दान करा, जाते पंढरपुरा, न्याम जाते थवरी आकमाचा. कोण कोण म्हणाले हो, तुकोबारा म्हणतात. मला तिथे नेता का. आणि काय की बघा, बसण्याची अवस्था असली होणी बघा. आमचं महाराज सोलापूरचं परवा वारलं, मरेपर्यंत म्हणायचं मला कीर्तनाला एकदा उभा करा की, कीर्तनाला एकदा उभा करा. नाही रजी उभारली त्याची खात्री नाही. तुला उठून बसवायचं आणि पुन्हा उभा का, काय खात्री आहे. कथेची सामुग्री द्यावं सांगा म्हणून करता कंठी राहून. तुम्हाला स्वर आहे, आवाज आहे, मराठवाड्याचा नादच करायचा नाही आवाजाच्या बाबतीत. मी स्वरात नाही बुवा, तुम्हाला सगळ्याला सांगतो सरपंच साहेब, मी स्वरात नाही पण तालात पक्का आहे. ताल गया माल गया.
आमच्यात एक सरपंच होता बघा, 27 वर्षी एकटाच होता, कोणी विरोधात फॉर्म भरीत नव्हता. सगळं गाव विचारतं बाप्पा येतं काय, हां बाप्पा येतं, मग नको. ती काय मारित नव्हतं किंवा काय, सरळ सोजवळ स्वभाव. एवढा मोठा देव कोणाच्या आधारावर उभा आहे? पतित पावन मी तो आहे खरा आणि तुमचे निवारा. माझं कीर्तन का छान व्हायलंय, तुम्ही बसला, मी सांगेल तसं बसलं, दोघं चांगलं वाजवते ती, तुम्ही ऐकायला टाळे. टाळकरी मायबाप, गाणारे मायबाप, स्पीकरवाला. आणि आजची पंगत कोणाची होती? हा, रामदास महाराज आहे की नाही? हो, अन्नदान करावं, चिंतन करावं. तुम्ही एका हाताने दिलं सप्त्याला, देव तुम्हाला 1000 हाताने देईल, लक्षात घ्या. हा फार सुंदर. मारुती महाराज काणेगावकर नेहमी म्हणायचे अन्नदान करा रे. हां, मारुती महाराज दस्तापूरकर मरेपर्यंत कीर्तन केलं, मरेपर्यंत. आता त्यांचा नातू का काय अच्युत आहे वाटतं. सांगा तात्पर्य एवढं, चिंतन करा. चिंतन आहे चिंतने तद्वृत्ता. हा, म्हणून करता आला व्यवसाय करावा. देर इज नो प्रॉफिट ऑलवेज इन प्रोफेशनल. धंद्यात रोज नफा नाही, पण दुकान उघडं ठेवावं. दुकान उघडं ठेवल्यामुळं मागची उधारी तरी येईल ना. मला येत नाही, मला येत नाही म्हणून. आता आपल्याला लोक विचारतात, एवढं टाळ घेऊन भजन करता, एवढी कीर्तन करता, एवढी भजनं करता, एवढं रामायण भागवत सांगता, तुम्ही वैकुंठाला जाणार का? अरे आम्ही अंकुलीच्या वड्यात पडू दे, तुला काय कर. आम्हाला आवड आहे, आम्ही करतो. एक सांगतो, आता महिला मंडळ स्वयंपाक देखणं करतो बरं का. काय काय महिला मंडळ इतकं स्वयंपाक सुंदर करतो, तोंडानं खाऊ का वाटानं खाऊ का घरी बांधून नेऊ. पण काय काय बायका स्वयंपाक करताना अरा निमा स्वयंपाक होत आला, अंगठ्यापासलं बोट नाकात फिरवत येते, अगा गा गा गा. म्हणून भजनात कीर्तनात बोटं घालून, स्वयंपाक करताना नाकात बोटं घालून. तुला द्यायचं नाही ना, देऊ नको. तुला यायचं नाही ना, येऊ नको. पण कशाला उगा व्यर्थ अडथळा का करतो, इंटरप्शन? तुला काय मिळतं महाराज करून तसं. हा, हे केलं पाहिजे, एकमेका सहाय्य करू आणि अगदी कंठी राहू ना. मग हे नाम घ्यावं कसं आहे नाही. लावणी मृदंग शिव ब्रह्मरसा. आता 2 वर्ष झालं मला साखर झाली. मी सोलापूरला डॉक्टरकडे गेलो, त्यानं मला उलता पालता केलं, तपासलं. आणि ते डॉक्टर म्हणला तुम्हाला साखर आहे, गोड काय खाऊ नका, लाडू खाऊ नका, जिलेबी खाऊ नका, पेढ खाऊ नका, गुलाबजामन खाऊ नका, कलंगडं खाऊ नका, पपई खाऊ नका, ऐन सफरचंद खाऊ नका, डाळिंब खाऊ नका, गूळ खाऊ नका, रस पिऊ नका, तुमचं आईस्क्रीम खाऊ नका, ज्वारीची भाकर खाऊ नका, बाजरीची भाकर खाऊ नका, भात खाऊ नका, भज कुरवडी खाऊ नका. मी त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ का म्हणून. अरे ह्या जीवानं काय खाव, ह्या जीवानं एकच खाव, ब्रह्मरस घे काला, ब्रह्मरस घे काला, ब्रह्मरस घे काला, ब्रह्मरस घे काला, ब्रह्मरस घे काला,
ब्रह्मरसाची गोडी कधी मिळते? हा, भजन केलं तर, अभंग म्हणलं तर, स्तोत्र म्हणलं तर, गायलं तर ब्रह्मरसाची गोडी. किती सुंदर चाललंय, लक्षात घ्या. यात ब्रह्मरस आहे हो. तुमच्या जीवनाचं कल्याणाचा मार्ग आहे. तुमचं आमचं हित होते. म्हणून द्रुपदामध्ये तुकोबाराय सांगतात, ऐचे द्यावे काही दान, ऐचे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान. आलो चरण आज पती द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान. आलो पती ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. वारकऱ्याने दान कोणतं द्यायचं? नम्र झाला भोता जगाला बंधन नाही पण वारकऱ्याला बंधन आहे. जगाला बंधन नाही पण भागवतकाराला बंधन आहे. जगाला बंधन नाही पण कीर्तनकाराला बंधन आहे. तुकोबारांच्या गलीमध्ये एक माणूस कीर्तनाला नाही, भाजनाला नाही, काय नाही. तुकाराम महाराजाला कोणतरी येऊन सांगितलं, काय अमुक अमुक देवाचं नाव बी घेत नाही, भजन मी म्हणत नाही आणि येत नाही. तुकोबारा म्हणले नुसतं घर दाखव तिथं. मोठाला तो वाडा, दिंडी दरवाजा. दिंडी दरवाजा कळला का? एक एक कवाडाची बाजू ढकलायला 10-10 माणसं लागत होती. फलटणला शिवाजी महाराजाच्या सासऱ्याचा वाडा यावत असला. किती माणसं? ती कुरळी कसली असेल, लवारं कसली असतील. मी काल जाऊन आलो त्या वाड्यापाशी. हो, त्याला दिंडी दरवाजा म्हणतात. आणि दिंडी दरवाजा त्या मालकानं उघडला. तुकाराम महाराज म्हणाले, विठ्ठल विठ्ठल. ती म्हणला, तुकाराम मी तसलं काय म्हणत नाही, तू जा उग. ती पुढं चाललं तांबे घेऊन. तेव्हा नव्हतं ना, बाथरूम नव्हते की. आता सरकारनं कायदा काढलाय, कुठे जगा पण घरातच. आता कायदा काढला, कुठे बी जागा, कसं बी जागा, पण घरातच. अंकुलीचा सरपंच 15,000 देतोय. आहो तसं ती पुढे चाललं तांब्या घेऊन. तुकोबाराय माग, विठ्ठल तुकाराम तू क्या, मी तर सुद्धा म्हणत नाही. तिथं गेलं बांधाची आड, खेडेगावात काय शेतात. ती बांधाच्या खाली गेलं आणि तुकाराम महाराज बांधाच्या आडनं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यानं कसं तर उर केलं
बांधावर धोतर गुंडाळलं, बांधावर आला आणि लाता घालायला. म्हणशील का इथं, म्हणशील का इथं, म्हणशील का इथं. तुकाराम महाराज म्हणले तू म्हणल्यावर मी कशाला म्हणतोय. याच्यासाठी केला होता हट्टा. अरे भजन उभा राहिलं नाही रे. प्रत्येक अभंग तुकोबारांनी तोंडाला पोळवून घेतला. नाही पोळल्यावरच अभंग ठेवला व. हां, उगा अभंग तयार होत नाही, लक्षात घ्या. दिलेला चेक बाउन्स होतो आपला, आहे की नाही. माळा परडी दानं घेऊन सुद्धा लोकांनी मत टाकलं नाही. आहो, खंडोबाची शपथ, बाळमामा शपथ, तुळजाईची शपथ, ह्याची शपथ. कुठली शपथ काय कळत नाही काय गावात. मी कर्नाटकाला कीर्तनाला गेलतो. रपावळी झाली नि विना दिला. ती माणूस येणा घेऊन घरीच गेलं. काय गायबानं बघा. त्याचं मत झालं, याचं काम झालं काही. मग तिथल्या पाटलाला म्हणलं गौडर येणा येले हवं. ते म्हणला ए येणा घरी ठेवून आला, अंजा वे लागतंय म्हणला. दा बाबलातला गेलो. तिथं सकाळी म्हातारीचं श्राद्ध होतं. त्या माणसानं मला हार घातला आणि भोकाजी लावला. बाळो मामा लावू द्यावून मलाच नव सगळ्या टाळकऱ्याला. हो, आणि आम्हाला सगळे आम्ही वान्यरावणी दिसायला लागलो. एकूण एक नाकाच्या नादी लागली बघा. महाराज सांगतात बघ, म्हणून करता ऐसे द्यावे काही दान, असं एक दान द्या. हिची दान रे का देवा तुझा विसरण हेची दान दे का देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. असं एक दान द्या, तुझी देवा विस्मृती होऊ नये, है की नाही. तुझी आठवण सातत्यानं राहावी. पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी जागृती स्वप्नी पांडुरंग सततं कीर्तयंतो मा यततंच दृढव्रता. तरी कीर्तनाची नटनाचे नाचिले व्यवसाय प्रशिताचे, आणि जे नामचे नाही पापाचे शिकिले देवा साधत्यानो. हा, एक माझं म्हणणं आहे, विसारा तो ना पहावा, विसरतो ना पडावा, विसरतो ना पडावा, विसरतो ना पडावा. माझा देवा तू माझे, माझा देवा तू माझे, माझा देवा तू माझे, माझा देवा तू माझे, माझा देवा तू माझे. विसरतो न पडावा, विसरतो न पडावा. माझा देवा तू माझे, माझा देवा तू माझे. विसरतो न पडावा, विसरतो न पडावा. देवा तुझा विसर पडू नये म्हणून तिसरं चरणात तुकोबाराया सांगतात. संतांची हे पाय संतांची हे पाय, संतांचे पाय, संतांचे पाय, संतांचे पाय, पाय.
संताचे पाय संताचे पाय तो वेळो वेळा डोई ठेवी तो वेळो वेळा डोई ठेवी तो वेळो वेळा डोई ठेवी तो वेळो वेळा देई ऐसे जावे काही दान जान ऐसे जावे काही दान वेळा डोई देवी तो वेळो वेळा डोई देवी तो वेळा डोई दो वेळो वेळा डोई ऐसे काही जावे ऐसे काही जावे ठेवी तो वेळो वेळा डोई ठेवी तो वेळो वेळा डोई डोई ठेवी तो वेळो वेळा डोई ठेवी तो वेळो वेळा डोई ठेवी तो वेळो वेळा डोई